नमस्कार. पंजाब डक शेतकऱ्यांसाठी पुढील प्रमाणे विस्तृत हवामानाचा अंदाज देत आहेत. राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की त्यांनी या अंदाजानुसार आपल्या शेती कामांची योजना आखावी. महत्त्वाच्या सूचना. सर्वप्रथम राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सूचित करण्यात येत आहे की येत्या काही दिवसांतील हवामानाचा अंदाज लक्षात घेता त्यांनी आपल्या पिकांची काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः ज्या शेतकऱ्यांची कांद्याची काढणी झाली आहे किंवा काढणीच्या तयारीत आहे त्यांनी 14 एप्रिलपर्यंत आपले कांदे सुरक्षित ठिकाणी काढून ठेवावेत आणि त्यांना व्यवस्थित झाकून ठेवावे. वातावरणात बदल होण्याची शक्यता असल्याने काढलेल्या कांद्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ही खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे ज्या शेतकरी बांधवांना हळद शिजवायची आहे त्यांनी आता उद्यापासून म्हणजे 14 एप्रिलपूर्वी हे काम सुरू करण्यास कोणतीही हरकत नाही. मात्र 14 एप्रिलला हळद शिजवण्याचे काम पूर्ण करून तिला व्यवस्थित झाकून ठेवा, कारण हवामानातील बदलामुळे तयार हळदीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. पुढील हवामानाचा अंदाज. राज्यात 14, 15 आणि एप्रिल 16 या तारखांदरम्यान पुन्हा एकदा हवामान खराब होण्याची शक्यता आहे. या काळात ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी हलका पाऊस देखील पडू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी या अंदाजानुसार आपल्या शेतातील कामांची योजना करावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी. हा हवामानाचा अंदाज केवळ पूर्वकल्पना देण्यासाठी आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना तयारी करता येईल. आता हळूहळू उन्हाळ्याची तीव्रता वाढणार आहे. पुढील काही दिवसांत राज्यातील अनेक भागांमध्ये उन्हाचा पारा 42 ते 43 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी आणि शक्यतोवर दुपारच्या वेळी शेतात काम करणे टाळावे. या व्यतिरिक्त 10 एप्रिलला राज्यात पुन्हा एकदा ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. जरी या काळात पावसाची शक्यता कमी असली तरी वातावरणातील बदलाचा परिणाम पिकांवर होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. सीमावर्ती भागातील हवामान. राज्याच्या सीमावर्ती भागांमध्ये विशेषतः कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. 5, 6 आणि 7 एप्रिल नंतर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील उदगीर, लातूर, सोलापूर, जत, सांगली, कोल्हापूर यांसारख्या सीमावर्ती भागांमध्ये 5, 6 आणि 7 एप्रिलला हवामान थोडे खराब राहू शकते. या भागात ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी अधिक काळजी घ्यावी. राज्यातील इतर भागांतील हवामान. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि पूर्व विदर्भ यांसारख्या राज्याच्या इतर भागांमध्ये उद्यापासून हवामान साधारणतः कोरडे राहणार आहे. या भागात अवकाळी पावसाची शक्यता सध्या तरी दिसत नाही. मात्र एप्रिल 14 नंतर 14, 15 आणि 16 एप्रिलला परत एकदा वातावरण खराब होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की त्यांनी या अंदाजानुसार आपल्या शेती कामांची योजना करावी आणि कोणत्याही संभाव्य नुकसानीपासून आपल्या पिकांचे संरक्षण करावे. वातावरणात अचानक कोणताही बदल झाल्यास त्याची माहिती तातडीने दिली जाईल. पुढील हवामानाचा अचूक अंदाज उद्या पुन्हा देण्यात येईल. तोपर्यंत सर्वांनी सुरक्षित राहावे आणि आपल्या पिकांची काळजी घ्यावी. धन्यवाद.